श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला, दुपारी मला चहा प्यायचा होता आणि भूक लागलेली. मग बिस्किट आहे म्हटलं, चला बिस्किट आणि चहा मस्त खाऊया. आणि मी मार्केटमधून हे बघा गाजर पेरू घेऊन आलेले. तर पेरू आपण नेहमी आणलं की धुवून मस्तपैकी चिरून मीठ लावून खातोच, पण ह्यावेळी जरा म्हटलं वेगळं काहीतरी बनवावं म्हणून मी आणलेले. आणि नंतर लक्षात आलं, हे बघा मी ऑनलाईन मागवलेले कपडे ठेवण्यासाठी. किती तर दिवस झाले हे असेच पडून होते. मी कपडा ड्रेस वगैरे बघण्यासाठी गेले त्यावेळी मला हे दिसले, असंच पडून होते. चला म्हटलं ह्याच्यात आहेत तर आता कपडे ठेवून घेते. मिशोवरून मागवलेले मी हे 180ला का 170ला 2 मागवलेले. भरपूर कपडे बसतात त्याच्यात. 2 आहेत, एक ब्लॅक आणि व्हाईट. चला म्हटलं कपडे नंतर ठेवूया, आधी आपण पेरू आणलेत. तर चला हे बघा, ह्याचं मी पेरू चाट बनवणार आहे. पहिल्यांदाच बनवते, कसं होते काय माहिती. सगळ्यांना आवडेल असं मला पण वाटतंय. बघूया, ट्राय करायला काय हरकत आहे. मस्त पेरू धुवून वगैरे असं चिरायला घेतलं बघा. आणि पेरू आतून पण छान होतं, एकदम अजिबात खराब नव्हतं पेरू, मस्त होते. मी 1 किलो पेरू आणलेले, त्याच्यात 4 ते 5च पेरू आलेले, पण 2च पेरू राहिले. बाकी सगळे पेरू असेच आणलेच खाऊन गेले. चला, 2 पेरू राहिलेत म्हटलं, एका पेरूचं तर आपण बनवून तर बघूया कसं लागते. म्हणून मी मस्त पेरू वगैरे चिरून घेतलं बघा. जिरे पूड टाकून घेतले. पहिल्यांदाच मीही बनवते. जिरेपूड, चाट मसाला, हिरवी मिरची आणि मीठ, नंतर लिंबू, थोडंसं तेल आणि मीठ थोडंसं चवीनुसार, एवढं मी सगळं टाकलेलं आहे. आणि खूप छान झाले असं मला तर वाटते. आता खाल्ल्यानंतरच कळेल. एक चमचा थोडंसं तेल टाकलं आणि हे लिंबू अर्ध थोडंसं टाकलं. आणि लाल तिखट राहिलेलं म्हटलं चला ते पण टाकून घेते. थोडंसं टाकलं मीही. आणि हे बघा, दिसताना तर खूप छान दिसते. आता खाल्ल्यानंतर काय माहीत. चला अथर्वला बघूया देऊन कसं होतं, त्याला आवडतं आहे की नाही. त्याला दिलं खायला आणि त्याची रिॲक्शन बघूया आपण. चला, बाय.